चॅनलमध्ये आणि माझ्यासोबत आहेत प्रगतशील शेतकरी श्री बाळासाहेब आंबिलटोके साहेब. आणि आज आम्ही त्यांच्या भात शेती या पिकामध्ये आलो आहे. पूर्वी पण आपण ह्या संदर्भामध्ये यांचा सेम व्हिडिओ काढलेला होता. आणि आज भात ज्यावेळी बाहेर पडला आहे पोटरीमधून त्याची लोंबाची साईज वगैरे तुम्ही नक्कीच बघू शकताय. तर आता इथून पुढे आपण सरांना विचारूया. सर, आता तुम्ही कुठले कुठले वेस्टीज कंपनीचे कुठले कुठले प्रोडक्ट वापरतात आणि प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का? मी पहिल्यांदा टोकनने केल्यानंतर माझं भात उगवून 15 दिवस झाल्यानंतर मी वेस्टीजची तुमच्या कंपनीची ह्युमिक आणि 82 ह्या 2 फवारण्या केल्या. त्यानंतर मी दुसरी फवारणी भांगलणीनंतर दुसरी फवारणी तीच केली. आणि परत मी तिसरी फवारणी 82 आणि ह्युमिक आणि नॅनोटेक ही फवारणी केली. आणि त्यानंतर मी माझं भात पोटरीला आल्यानंतर मी तुमच्या या वेस्टेज कंपनीचं ॲग्रीमॉस म्हणून जे आहे ते आणि त्याच्यात मिक्स म्हणून मी 82 हे 2 मिळून मी ह्या पोटरीच्या टायमाला दिले. आणि त्यानंतर माझी पोटरी म्हणजे भाताची पोटरी ज्यावेळी बाहेर पडते ती एकदम जोमानं बाहेर पडली. आणि त्यानंतर मी पोटरी पूर्ण फुलर झाल्यानंतर ज्यावेळी दूध धरते भातामध्ये त्यावेळी मी गोल्ड आणि नॅनोटेक याची फवारणी केली. आणि त्या पद्धतीने फवारणी केल्यानंतर हे माझं ह्या पद्धतीचा असा रिझल्ट आहे. तुम्हाला कसं वाटतंय रिझल्ट बघून? भाताची साईज वगैरे आतापर्यंत कधी असा रिझल्ट आलेला होता का? मला आतापर्यंत म्हणजे वेस्टीचं मी घेतल्यापर्यंत म्हणजे आज माझ्या हा भात माझ्या जवळजवळ कंबरेला लागलेला आहे. आतापर्यंत माझा भात मी केल्यास असं भातच याय नव्हतं, म्हणजे कधीच आलं नव्हतं. आणि तुमची जी वेस्टेजची जी खतं वापरली फवारणी केल्या टॉनिकच्या त्याच्यामुळे हे भाताचा रिझल्ट अतिशय चांगला आहे आणि उत्पादन बी चांगलं मिळेल. किती क्षेत्र आहे साहेब? हे 10 गुंठ हे क्षेत्र आहे. 10 गुंठ्यात किती अपेक्षा आहे तुम्हाला? माझ्या 10 गुंठ्यात कमीत कमी 12 ते 13 क्विंटल झालंच पाहिजे असं माझे आणि होणार अशी माझी जिद्द आणि अपेक्षा बी आहे. 10 गुंठ्यात आतापर्यंत कधी कुणाचं एवढं झालंय का किंवा तुमचा कधी अनुभव आलाय? माझा अजूनपर्यंत तरी व्हाय नाही. बरं, हे 12-13 क्विंटल उत्पादन करायला किती खर्च केलाय तुम्ही? आता पहिल्या तुमचं 82चं काय 1000 म्हणजे 1000 2 फवारण्या झाल्या आणि नॅनोटेक मॉस असं मिळून 2-2.5 हजार मध्ये माझं हे पूर्ण कव्हर झालं. 2-2.5 हजार मध्ये मी ह्याच्यात पूर्ण झालं. रासायनिक खतं वापरली असते तर किती खर्च करावा लागला? रासायनिक आता ह्याच्यात मग ते DAP वापरायला पाहिजे होती, चिवीची झिरो असं म्हणजे शाहूची मिश्र खतं ही जर वापरायला झाले तर त्याचा बराचसा खर्च वाढला. साधारण ॲव्हरेज किती गेला? तरी ती 5,000च्या पुढे गेला. 5,000च्या पुढे गेला. म्हणजे मित्रांनो, निम्म्या किमतीमध्ये 2-2.5 हजार मध्ये हा आलेला अप्रतिम रिझल्ट आहे. सर, खरंच तुम्ही एक रिझल्ट दाखवा बघायला तुम्हाला त्यांना दाखवू शकताय किती छान पद्धतीचं भात आहे. तर शेतकरी मित्रांना काय सल्ला द्याल? आता मी शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर मी जवळजवळ 2000 साली सेंद्रिय शेतीचा गट सिद्धिविनायक सेंद्रिय माल उत्पादक गट या गटाचा मी अध्यक्ष आहे. आणि ह्याचा प्रसार करण्यासाठी मी जवळजवळ 10 वर्षे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आलेलं आहे की शेतकऱ्याने जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीकडे वळावं जेणेकरून आपल्या जमिनीची सुपीकता वाढेल. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती फायद्याची आहे. आणि खरोखरच जर लोकांनी शेतकऱ्यांनी जर इकडे वळलं तर ही रोगराई आता जर रोग बघायला गेलं शिरोळसारख्या तालुक्यात घरपती कॅन्सरचा रुग्ण आहे आणि त्या मानानं आपल्याकडे अजून काय नाही. आणि हे जर टाळायचं असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीकडे वळलं पाहिजे. सेंद्रिय शेतीकडे वळवतो, खास करून वेस्टीज कंपनीचे सगळे वापरले पाहिजेत. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन शेतकऱ्यांना देते. तुम्ही रिझल्ट बघून एकदम खुश आहात? रिझल्ट आता मी बघितलं साहेब, तुम्ही प्रत्यक्ष लोंब मापा एका गड्ड्यात जवळजवळ 40 काड्या आहेत. एका गड्ड्याला 40 काड्या 40 काड्या आणि एका लोंबाला 180 ते 190 असं दाणा आहे. तर सरासरी धरलं तर 170 दाणा तरी आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सोयाबीन पीक पण घेतलेलं आहे साहेब. तर सोयाबीनला किती गुंठ क्षेत्र होतं ते? आता माझं मी सोयाबीन यंदा जर बघायला झालं सर्व शेतकरी घाईला आल्यात अक्षरशः सोयाबीन, कारण का तांबेऱ्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे. तर माझ्यावर तांबेऱ्याचं माझ्यावर बी पडला
परंतु ज्यावेळी मी सुरुवात टोकनी 6 जूनला केली हिची सोयाबीनची, तेव्हापासून तुमच्या वेस्टीज कंपनीची ॲग्री 82 आणि ह्युमिक त्याच्या फवारण्या केल्या आणि त्यानंतर नॅनोटेक भरणीसाठी वापरले, त्याच्यानंतर मॉस फुलासाठी वापरलं आणि नॅनोटेक भरणीसाठी वापरले. माझा आता 15 गुंठ्यात 4 क्विंटल वाळून सोयाबीन झालेला आहे. म्हणजे सुकवून 4 क्विंटल मित्रांनो 15 मित्रांनो मी आता गुंठ्यामध्ये. घेतलेला आहे. मी आता घरात माझं 4 क्विंटल तयार आहे. असं कधी रिझल्ट आलता का तुम्हाला? रिझल्ट यंदा तरी एकरी 3 ते 4 ॲव्हरेज पडायला लागले. ॲव्हरेज पडायला लागले, कारण तांबेऱ्याचं प्रमाण तांबेऱ्याचं मित्रांनो या प्रमाण क्षेत्रामध्ये जास्त अतिशय आहे. जास्त आहे. आणि आपले सेंद्रिय प्रोडक्ट वेस्टीज सुरुवातीपासून जर सेंद्रिय प्रोडक्ट वापरले तर कुठलीही रोगराई खर्च येत नाही, पिकावर पण येत नाही. तर खूप छान रिझल्ट आहे. आणि मित्रांनो आपण इथंच थांबूया. धन्यवाद.